तर आज मी तुमच्या समोर अगदी मस्त छान विदर्भ स्पेशल आणि खानदेश किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूपच प्रचलित आणि सगळ्यांच्या घरोघरी बनणारा असा पदार्थ शेअर केलेला आहे। तर मी तुम्हाला सांगते, पूर्वीच्या काळी लोक खूप कमी आजारी पडत, पण आजकाल फास्ट फूडच्या नावाखाली लोक काहीही अडचरबचर पोटामध्ये ढकलतात आणि त्याचा परिणाम शरीरावरती होतो। पण पूर्वीच्या काळी मस्त अशी दमदार भाकरी खायची, त्यामुळे लोक खूपच कमी आजारी पडत। तर माझा खूप अत्यंत असा आवडीचा हा पदार्थ आहे। माझी आजी जेव्हा बनवायची ना, तेव्हा असा घरामध्ये खूप छान असा घमघमाट सुटायचा। तर जेव्हाही मी ही भाकरी करते तेव्हा मला माझ्या आजीचीच आठवण येते। तर ही भाकरी एवढी सुंदर लागते की ह्यापुढे जर एक ताट तुम्ही पुरणाचं पोळीचं वाढला आणि एक हे, तर कोणीही भाकरीलाच अगोदर पसंती करेल। तर अशी ही मी छान मस्त रेसिपी तुमच्यासोबत सादर केलेली आहे। तर या भाकरीसोबत मस्त असा हाताने फोडलेला कांदा आणि मस्त असा झणझणीत मिरचीचा ठेचा आणि आपलं खानदेशी पद्धतीचं लोणचं, इतकं सुंदर लागते ही भाकरी की तुम्हाला मी शब्दातही वर्णन करू शकत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 5 स्टारचा सुद्धा जेवणाला एवढी छान चव नसेल एवढी चव या भाकरीला असते। तर अशी ही छान मस्त साधी सोपी अगदी घरातल्या साहित्यात होणारी रेसिपी आहे, पण खूप अशी हेल्दी रेसिपी मी तुमच्यासोबत सादर केलेली आहे। तर सुरुवात करूया, पण त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर कळण्याची भाकरीची रेसिपी आज आपण बघत आहोत। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1 किलो ज्वारी घ्यायची आहे। तर ज्वारी अशी छान मस्त मी चाळून घेतलेली आहे आणि ही 1 किलोच्या प्रमाणात आहे। तर 1 महिनाभर हे पीठ सहज टिकतं, म्हणून 1 किलो किंवा 2 किलो दळून आणली तरी चालते। तर 1 किलो ज्वारीसाठी आपल्याला अर्धा किलो उडीद घ्यायचे आहे। तर बघा, उडीद सुद्धा मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे। तर ह्यामध्ये थोडे थोडे मी टिकावे म्हणून लिंबाचे पानं टाकले होते। तर तेच तुम्हाला दिसतंय तिथं, पण मी ते नंतर काढून घेतलेत, कारण याला कधी कधी कीड लागते, म्हणून ते लिंबाचे पानं मी टाकलेले होते। आता हे पूर्ण मिश्रण असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीतून दळून आणायचं। तर पीठ खूप जास्त बारीक सुद्धा आणायचं नाही, तर नॉर्मल जसं आपण ज्वारीचं पीठ आणतो म्हणजे मध्यम असं तसं दळून आणायचं। त्यानंतर 2 ते 3 चमचे पोहे खायचे मी यामध्ये मीठ टाकून घेतलं। जर तुमच्याकडे जाड मीठ असलं, खडा मीठ, तर ते टाकलं तर उत्तमच, पण माझ्याकडे सध्या नव्हतं म्हणून मी बारीकच टाकलेलं आहे। आणि पुन्हा एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीवरती दळून आणायचं। बघा, गिरणीतून मी हे पीठ छान मस्त दळून आणलं। तर अगदी असं खूप बारीक मी हे दळलेलं नाही, तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ज्वारीच्या पिठाप्रमाणे हे दळून आणायचं। आता थोडंसं यातलं पीठ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपण एक एक भाकर बनवायची तेवढंच पीठ यामध्ये घ्यायचं। खूप सारा गोळा असा बनवून ठेवायचा नाही, तर तुमची भाकर अशी छान गोळा बनवून ठेवला तर छान मस्त अशी कुरकुरीत होणार नाही, थोडी वातळ होईल। तर कुरकुरीत म्हटल्यापेक्षा थोडीशी अशी छान मस्त क्रिस्पी ही भाकर छान कडक लागते। आता थोडं थोडं थंडच पाणी टाकून मी हा गोळा असा भिजवून घेतला। तर ह्याला कळण्याची असल्यामुळे, उडीद टाकल्यामुळे याला थोडासा वाक असतोच, म्हणून गरम कोमट पाण्याने भिजवायची काहीच गरज नाही। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा मस्त मऊसूत असा गोळा बनवून घेतलेला आहे। हे पीठ खूप चिकट असल्यामुळे सुरुवातीला असं हाताला चिटकतं, तर तुम्ही सराट्याच्या साहाय्याने किंवा थोडंसं अजून पीठ लावून हे पूर्ण असं काढून घ्यायचं, जेणेकरून हे पिठाचा छान असा एकजीव गोळा होतो। तर लक्षात ठेवा, थोडं चिकट असल्यामुळे थोडं भिजवायला थोडं तुम्हाला चिकट लागतं, पण कणकेसारखंच पीठ राहतं, खूप जास्त असं लवचिक पीठ नसतं हे, की भाकरीचं जसं कधी कधी भाकरी तुटतात तसं ह्याचं कधी तुटत नाही, कारण उडीद असल्यामुळे ह्यामध्ये चिकटपणा खूप जास्त असतो। तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी मी सुरुवातीला लावून छान मस्त असा, खूप जास्त घट्ट किंवा सैल असा गोळा बनवायचा नाही। सैल बनवला तर भाकर तुमची खूप अशी वातळ येते आणि घट्ट बनवला तर अशी खूप कडक येईल, म्हणून मध्यम असा ज्याप्रमाणे ज्वारीची भाकरी बनवतो त्याप्रमाणेच गोळा बनवून घ्यायचा। तर मस्त आता हा गोळा बनवून झालेला आहे माझा।
आता पोळपाटावरती अशा प्रकारे छान मस्त त्याला गोल गोल करून घ्यायचा आणि थोडंसं किंचित असं पीठ टाकून असा छान मस्त भाकरी थापून घ्यायची। तर बघा अजिबात अशी पातळ सुद्धा केलेला नाही, थोडा घट्टसरच मी हा असा गोळा तयार केलेला आहे। तर अशा प्रकारे त्याची चाकी बनवून घ्यायची। तर तुम्ही असं गोल बनवण्याला काय बनवतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आम्ही जी आता ही मी तुम्हाला दाखवते गोल गोल हाताने बनवताना त्यांना आम्ही चाकी म्हणतो। तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर अशा प्रकारे छोटीशी चाकी बनवल्यानंतर थोडंसं पीठ खाली टाकायचं कळण्याचं आणि त्यावरती ही भाकर अशी छान मस्त थापून घ्यायची। जर तुम्हाला हाताने थापता येत नसेल तर लाटण्याने लाटली तरी सुद्धा चालू शकते। जर भाकरी थापताना हाताला चिटकत असेल तर मध्ये मध्ये अगदी किंचित हाताला पीठ लावलं तरी चालतं, पण अगदी थोडंसंच लावायचं, कारण वरच्या बाजूला या भाकरीला पीठ नसतं, फक्त एकाच बाजूला पीठ लावलेलं असतं। तर बघा किती छान मस्त आपली अशी गोल गरगरीत भाकर तयार झालेली आहे। आणि लक्षात ठेवा ही भाकर खूप अशी पातळ नसते, तर जी तुम्ही ज्वारीची भाकर बनवतात त्यापेक्षा किंचित जाड बनवायची। तर तशी जाड बनवली तर त्या भाकरीची चव काही वेगळीच लागते। खूप पातळ बनवली तर ती चव त्याला एकदम छान जशी कणण्याची भाकर बनवतात तशी येणार नाही। तर आपली भाकर तयार झालेली आहे। आता गॅसवरती तवा ठेवून आपण तव्यावरती ही भाकर शेकून घेऊया। तर भाकरी अशा प्रकारे उचलायची की ज्या साईडला आपण पीठ लावलेलं नाही ती साईड तव्यावरती पडायला पाहिजे आणि पीठ लावलेली साईड वरती यायला पाहिजे। तर बघा पीठ लावलेली साईड मस्त वरती आलेली आहे। आता थोडंसं पाणी लावून आपल्याला छान असती ही भाकर हे करून शेकून घ्यायची आहे। तर मध्यम आचेवरती छान हलकीशी ब्राऊन होईल तोपर्यंत शेकायची आहे। तर खूप मोठ्या गॅसवरती आपल्याला अजिबात ही भाकर शेकायची नाही, कारण तुम्ही जर मोठ्या गॅसवरती ही शेकली तर ते दिसायला तुम्हाला झालेली दिसेल, हलकीशी गुलाबी दिसेल, पण आतून कच्ची लागेल। तर कळा सुटल्या थोडीशी भाकर वरून सुकली की तिला पलटवून घ्यायची। तर बघा आता अशी हलकीशी सुकलेली आहे भाकर आणि आता मी दुसऱ्या साईडला ती शेकून घेते। वा मस्तच, खूपच छान अशी आपली ही भाकरी तयार झालेली आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती छान खुरपूस अशी हलकीशी ब्राऊन होईल तोपर्यंत शेकून घ्यायची। तर बघा साधारण 5 मिनिटानंतर बघूया, वा किती छान मस्त तयार झालेली आहे भाकर। आता ज्या साईडला होत नाही त्या साईडने अशा प्रकारे ती शेकून घ्यायची। थोडंसं बोटाने किंवा कपडा लावून तुम्ही अशी दाबून शेकून घ्यायची। तर मस्त भाकर तयार झालेली आहे आपली। आता ही मध्ये मध्ये याला बघत राहायचं। मध्यमच आचेवरती ही भाकरी शेकायची आहे, खूप बारीक गॅसवरती सुद्धा शेकायची नाही। बारीक गॅसवर शेकली तर ही भाकर खूप कडक होते। तर बघा मागच्या बाजूने असे दाबल्यानंतर छान कडक लागली की समजावी आपली भाकरी छान मस्त शेकल्या गेलेली आहे। आता आपल्याला ही डायरेक्ट गॅसवरती शेकून घ्यायची आहे। तर तवा आपण यावरचा गॅसवरचा काढून घेऊ आणि गॅसवरती ज्या साईडला आपण पाणी लावलेलं होतं त्या साईडची बाजू शेकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हलकंसं असं मस्त छान शेकून घ्यायची। गॅस मध्यमच ठेवायचा, कारण आपली ऑलरेडी खूप शेकून झालेली आहे, पण थोडीशी आपण ती भाजून घेऊया। तर अशा प्रकारे गोल गोल फिरवत मस्त शेकून झालेली आहे। वा मस्तच, खूप सुंदर असा आपल्या भाकरीला रंग आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने ज्या साईडला आपण पाणी लावलेलं नव्हतं त्या बाजूने ही भाकर मस्त शेकून घेऊया। तर मस्त अशी मध्यम आचेवर सुरुवातीला बारीक गॅसवर शेकायची, नंतर मोठा करायचा, तर अशी मस्त आपली भाकरी ढम्म फुगते। तर अशा प्रकारे तुम्ही भाकरी केली तर तुमची सुद्धा छान मस्त अशी फुगलेली भाकरी तयार होईल। तर बघा आता मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि भाकरी बघा किती छान मस्त अशी फुगलेली आहे। वा खूपच छान, आणि सुगंध तर इतका घरभर पसरलेला आहे या भाकरीचा की लगेच ताटामध्ये घेऊन खावीशी असं वाटतंय। तर बघा भाकरी आपली तयार झालेली आहे। तर मस्त अशी ही पौष्टिक आणि दणकट खूप हेल्दी अशी आपली कळण्याची भाकर तयार झालेली आहे। विदर्भ स्पेशल, खानदेश स्पेशल अशी ही भाकर आहे, पण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।
तर आपण आता हे अशा प्रकारे याचा सराट्याच्या साहाय्याने वरचा भाग काढून घेऊया। तर बघा किती छान दोन भाग याचे छान व्यवस्थित निघतायत, म्हणजे आपली भाकर परफेक्ट झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आपल्या भाकरीला। वा मस्तच, खूप सुंदर भाकर तयार झालेली आहे। आता याच्यावरती मस्त मिरचीचा ठेचा आणि कांदा टाकून घेऊया। तर मिरचीचा ठेचा ही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला ही रेसिपीसुद्धा शेअर करेल। तर ठेचासुद्धा माझा खूप सुंदर झालेला आहे आणि याच्यावरती मस्त कच्चं तेल घ्यायचं शेंगदाण्याचं, खूप अप्रतिम लागते हे अशी भाकर। या भाकरीची एक अशी टीप मी तुम्हाला सांगते की ही झाल्या लगेच अशी कपड्यावरती टाकायची, नाहीतर ही गरम असताना स्टीलच्या ताटात टाकली तर ह्याला पाणी सुटतं आणि तुम्हाला लगेच जेवायचं नसेल तर अशी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची, नाहीतर ही भाकरी खूप अशी कडक होते। तर अशा प्रकारे कपड्यामध्ये गुंडाळून झाकण ठेवून द्यायची। तर शक्यतो ही भाकरी गरमागरमच खायची आणि एखाद्या वेळेस जर हा वरचा भाग खूप जास्त सुकला तर भाकर ही तळकल्या जाते। तर मी तुम्हाला दाखवते आता, ही माझी थोडीशी सुकलेलीच होती, तर ही मागच्या बाजूने या भाकरीला थोडी तळा गेलेली आहे। तर बघा अशा प्रकारे त्या भाकरीला तळा जाते, म्हणून थोडीशीच भाकरीची पाने लावलेली बाजू सुकली की लगेच तिला पलटी करायची। ही टीप नेहमी लक्षात ठेवा, तरच तुमची भाकरी छान होईल। शक्यतो गरमागरमच ही भाकरी खा, जर लगेच खात नसाल तर कपड्यामध्ये गुंडाळून झाकून ठेवा, तरच ती सॉफ्ट राहील, नाहीतर लगेच कडक होईल। गरमागरम मस्त अशी ही सुगंधित आणि पौष्टिक करण्याची भाकर आणि मस्त हा हाताने फोडलेला कांदा, सोबत मस्त खानदेशी लोणचं आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा। वा मस्तच, खूप छान मस्त हा जेवणाचा बेत आहे बरं का। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसा होतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।